गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे चहा. एवढं सकाळी उठून चहा वगैरे कशाला करत बसलास? का मी वाईट बनवतो का? नाही तसं नाही, छान करतोस तू चहा, पण मी केला असता. घे ना. लकी बायको, नवऱ्याने सकाळी उठल्या उठल्या हातात चहा आणून दिलाय. तेही आहेच. थँक्यू. फक्त हे आवडते आणि मग घेते. अगं घे, गार होईल चहा. हे काय आहे केदार? अरे डिवोर्स पेपर्स येथे घरात कोणी बघितले तर जरा नीट ठेवायचे ना. कोणी पाहिलं तर आपल्यालाच प्रश्न विचारतील. घे, व्यवस्थित ठेव. ठेवतो. अशी पण आता गरज नाही लागणार. काय? एवढ्यात गरज नाही लागणार पेपर्सची. ठेवतो. कसले पेपर्स? काय नाही ते हे कसले पेपर्स? नाही, नाही. नाही कसले नाही. बाजूला हो ग. अरे काही नाही. पासून काय लपवतोस? नाही काहीच नाही आहे. खरंच सांग. केदार, केदार त्याच्यात काय आहे मला सांग. काहीच नाहीये. मग माझ्यापासून काय लपवतोयस? अहो असू देत ना, त्याचे कामाचे पेपर्स असतील ते. हा, मग दाखव ना काय आहे. कविता केल्यात मी माझ्या बायकोसाठी. त्या लिहिल्यात पेपर्स मध्ये. हो तारिणी, नशीब काढलंस ग. काय रोमॅन्टिक नवरा मिळालाय तुला. ऐक, माझ्या बायकोसाठी कविता लिहिल्या आहेत. हा आता तेवढं तरी आमच्यात राहू द्या. नाही नाही, ऐकव ना त्यांना. ऐकवावीच लागणार का? ऐकवावीच लागेल, त्याशिवाय मी इथून बाहेर जाणारच नाही. तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण नव्याने खुलतो. तुझं हसणं बघून मी माझा मला भूलतो. तुझ्या साथीने जग अधिक सुंदर होत जातं. दिवसागणिक माझं प्रेम गहिर होत जातं. केदार, काय सुंदर कविता केलीयस रे. आता आहेस मी टॅलेंटेड. बघ, तुझ्या कवितेत हरवले आणि ज्या कामासाठी आले होते ते राहूनच गेलं. तुला ना कौशिकीने बोलवले बाहेर. लवकर ये. हा हो, मी आलेच. आवरून येतेच. क्या बात है. तुझ्या तिच्यासाठी केली होतीस ही कविता? नाही बॉस, ही मग कविता ऑन द स्पॉट सुचली आहे मला. चेतना काकूने एकदम डेंजर सिच्युएशन मध्ये टाकलं आपल्याला. मला माहिती आहे तुला मला तिच्याबद्दल फार काही सांगायचं नाहीये. काही हरकत नाही, पण कविता छान होती, मला आवडली. आणि तुला जेव्हा केव्हा या नात्यातून मोकळं होऊन तिच्याकडे जावंसं वाटेल ना, तेव्हा तू जाऊ शकतोस. कायम लक्षात ठेव. आलेच. मला आज तुमच्याकडून एक वचन हवंय की तारिणी या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही. हे काय म्हणतच? झालंय ना तुमच्या मनासारखं. चांगलं थाटामाटात मोठं लग्न करून दिलंय खांडेकरांनी. आता ती मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? अगं तारिणी या घराची मुलगी आहे. तिचा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा आणि माझा आहे. आणि तारिणीने या घरासाठी काय केलंय हे बहुतेक विसरतेस तू. आणि रेखाचं काय? तिने काहीच केलं नाही का या घरासाठी? किती राबली आहे या घरासाठी. आणि घरासाठी सोड दादा, तुझ्यासाठी काय केलंय विसरलास? तारिणीवर एवढा राग असूनही कधी पोरकं नाही होऊ दिलंय तिला. पण तुम्हाला काहीच किंमत नाहीये त्याची. किती दुखावलंय तुम्ही तिला. अरे काय दुःख दिलंय? वसुधाचा फोटो ठेवलात ना घरात. तिने अट घातली होती, ती मान्य केली, पण पाळली का आईने? नाही, पण एरवी खरेपणाने वागण्याचे धडे देत असते ना आई आम्हाला. यावेळेस काय झालं? स्वतः काय वागली? मान्य आहे आईनं वसुधाचा फोटो तारणीसाठी लपून ठेवला, पण या तारणीची काय चूक आहे? तिला या घरात का येऊ द्यायचं नाही? तिच्यामुळे मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास झालाय. तोंडेकला आई आई म्हणायची, निशीला बहीण म्हणायची, आणि बरोबर खांडेकरांच्या घरात लग्न करून गेली आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय तिने. ती मुलगी मला माझ्या डोळ्या देखत नको या घरात. आणि हे शेवटचं. हे जास्त बोलतेस तू रेखा. काही जास्त होत नाहीये. तारिणी सुखी आहे खांडेकरांच्या घरात. तिला कसलीच कमी नाहीये. मग परत कशाला यायचंय या घरी? अरे काय वेळ लागलं का तुम्हा दोघींना? हे काय बोलताय सगळं तुम्ही? हे बघा, मला काही ऐकून घ्यायचं नाही. ती तारिणी या घरात पुन्हा येणार नाही. तुम्ही मला वचन देताय की नाही?
मालती, रेखा, बाहेर या लवकर. अगं, काय झालं काय आई? कशाला ओरडतेस सतत? आणि हे काय सारखं सारखं कशाला सभा भरवतेस ग? काव्या, आले आले. काय हे सगळं काय? काव्य, अगं सावकाश. आजी, मी तू सांगितल्याप्रमाणे सगळं सामान पॅक केलंय. सामान? रेखाच्या सगळ्या साड्या भरल्यास ना? हो. चला मग निघा. आता तर आलोय रिसॉर्ट वरून, परत कुठे जायचंय आता? कुठे म्हणजे काय? घराच्या बाहेर. घराबाहेर कशाला? अगं रेखा, तुझीच तर कल्पना होती ना की घरातल्या मुलींनी बाहेर जायचं आता कायमच. आई, अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलते मी. चला उचला तुमच्या बागा आणि व्हा घराच्या बाहेर. स्वतःचं हक्काचं घर असताना, आपलं कुटुंब जिवंत असताना, डोक्यावर छप्पर नसेल आणि मायेचा हात नसेल तर कसं वाटतं ते कळेल तुम्हाला. व्हा बाहेर. आजी, तू तू मला घराबाहेर काढायला माझ्याकडूनच सामान पॅक करून घेतलंस. आई, आता आपण कुठे जाणार ग? काव्या, तू थांब जरा. काय चेष्टा आहे ही सगळी आई? चेष्टा कशाला? त्यांच्या लाडक्या नातीला घराची दारं बंद केली आहेत ना, म्हणून चाललंय हे सगळं. हो ना? काव्या, त्या बॅग जात ठेव. हो हो आई. खबरदार, बॅगा आत नेल्यात तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवीन आणि सगळ्यांना घराच्या बाहेर काढीन. लक्षात ठेवा, अजूनही हे घर माझं आहे. आई, अगं एवढुश्यावरून तू काय घराबाहेर काढणार आहेस का आम्हाला? वेडबीड लागलाय का? रेडी झाले होते, पण आता शहाणपण आलंय मला. खरं तर हे मी सगळं आधीच करायला हवं होतं, जेव्हा तुम्ही सगळ्या मिळून तारिणीचा पदोपदी छळ करत होता. आधीच बजावलं होतं तुम्हाला, माझ्या तारिणीचे हक्क तिच्याकडून ओरबाडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तारिणी तुझी, मामी कोणाच्या? तुझी मुलगी, तुझी सून, तुझ्या या नाती त्या तुझ्या नाहीत का? नाही,